नमस्कार, प्रेरणास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक। सर्वात आधी आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 1 वाटी खोवलेला ओला नारळ, 1 वाटी तांदळाचं पीठ, आवश्यकतेनुसार पाणी, अर्धी वाटी गूळ, आवश्यकतेनुसार ड्राय फ्रूट्स, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार वेलची पावडर आणि आवश्यकतेनुसार तूप। सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया। त्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि आता आपण गॅस ऑन करूया। गॅसचा फ्लेम थोडा लहानच ठेवा। सर्वात आधी आपण त्यात तूप टाकणार आहोत। साधारण 1 चमचा तूप, त्यामध्ये खोवलेला नारळ, आपला खीस आता व्यवस्थित परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता ड्राय फ्रूट्स घालूया। हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता आपण ह्यात गूळ घालणार आहोत। जर 1 वाटी खोवलेला नारळ असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ लागेल। हा आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या सारणाला आता छान असा कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत, अगदी चिमूटभर, आणि आवश्यकतेनुसार वेलची पावडर। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या गोडीनुसार यामध्ये गूळ वाढवू शकता। आता आपलं सारण आपण थंड करायला ठेवून देऊया आणि मोदकासाठी लागणारी उकड आपण करायला घेऊया। त्यासाठी लागणार आपल्याला एक भांड आणि आपली तांदळाचं पीठ 1 वाटी आहे, त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा 1 वाटीच लागणार। आपल्या पाण्याला छान अशी उकळी येऊ दे। पाणी आपलं गरम झालं आहे। पाण्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला आता छान अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे। उकड आपली व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही उकड आता आपली तयार झाली आहे। त्याला आपण 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। ही उकड आता आपण व्यवस्थित मऊसर मळून घेऊया। उकड आपली गरम असतानाच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याला थोडासा पाण्याचा हात सुद्धा लावू शकता। हा गोळा आता आपला व्यवस्थित तयार झाला आहे आणि आपलं सारणही थंड झालेलं आहे। तर आता आपण मोदक करायला घेऊया। ह्या उकडीची आपण एक वाटीसारखी पारी तयार करून घेऊया आणि आता त्यामध्ये साधारण 1 चमचा होईल एवढं सारण आपण घेणार आहोत आणि आता आपण ह्या पारीच्या अशा प्रकारे पाकळ्या करून घेऊया। आणि आता आपण ह्याला असं एकत्र आणणार आहोत।
अशा प्रकारे आपण असे सर्व मोदक तयार करून घेऊया। आपले सर्व मोदक आता तयार होत आहेत, पण मोदक उकडण्यासाठी आपण तोपर्यंत एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवूया। सर्व मोदक आपले आता तयार करून झालेले आहेत। आपण आता मोदक पात्राला तुपाचा हात लावून मोदक उकडायला ठेवूया। मोदक आता आपण 10 मिनिटं उकडून घेणार आहोत। आपले हे उकडीचे मोदक आता तयार झालेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली लाईकचं बटन दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका।